सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। आज 9 डिसेंबर आहे, 1 वर्ष पूर्ण होत आहे। या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। धनुभाऊ, आज या संपूर्ण घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे, काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? याच्यात दुर्दैव असं आहे की आम्हाला अपेक्षित होतं की 1 वर्षाच्या आत हा खटला चालावा, याचा निकाल लागावा आणि जे आरोपी आहेत, ज्यांनी हे क्रूर कर्म केले, ज्यांनी हे अतिशय आम्हाला कुटुंबाला, गावाला ज्या निष्पाप माणसापासून पोरकं केले, त्या माणसाला न्याय मिळायला पाहिजे होता, आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे होती, पण तसं अजून देखील झालेलं नाही। एका बाजूला आरोप निश्चित होतील असं अगदी सुरुवातीपासून बोललं जात होतं। बीडच्या विशेष मोकोका न्यायालयात हे प्रकरण गेल्याच्या नंतर मात्र अजूनपर्यंत आरोप निश्चित झालेले नाही। कुठेतरी ह्या प्रकरणाला विलंब होतोय असं वाटतंय? विलंब झालेलाच आहे। अपेक्षित होतं की 6 महिन्यात तरी चार्ज फ्रेम झाला पाहिजे होता, परंतु आता 12 तारखेला विशेष मोकोका न्यायालयात जे कोर्ट आहे, मान्य न्यायालय, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की मागच्या तारखेलाच चार्ज फ्रेम होणार, परंतु आता 12 तारखेला 100% चार्ज फ्रेम होणार आहे आणि त्याच्यानंतर आरोप निश्चिती झाल्यानंतर लवकरात लवकर हा खटला कसा निकाली लागेल, यांना शिक्षा कशी होईल, हे आपल्याला पाहणं अपेक्षित आहे। तुमच्या संपूर्ण कुटुंबाने अगदी आजपर्यंत अतिशय निडरपणे हा संपूर्ण लढा लढला, कारण अनेक लोक आले यामध्ये, काही जणांनी आरोपींचं उदोउदो केलं, काहींनी समर्थनार्थ घोषणाबाजी केल्या, बऱ्याचशा या सगळ्या गोष्टी घडल्या। मात्र गेल्या मागच्या काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधीनं थेट एका भाषणातून मला आठवण येते अशा पद्धतीनं आठवण काढली। ह्याच्यात दुर्दैव असं वाटतंय, जे समर्थन करणारे लोक आहेत ते मला वाटतं ते त्यांच्या अज्ञानातून समर्थन करत होते, त्यांना त्याचं गांभीर्य माहीत नव्हतं, परंतु जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना याचं गांभीर्य पाहिजे होतं, त्याचं गांभीर्य त्यांना बिलकुल नाही, हे त्यांनी जाहीर भाषणात सांगितलं, जाहीर सभेत सांगितलं। आणि तेच तथ्य जे अगोदर अंग झटकायचा प्रयत्न होता, चुकीचा खोटारडा, तो त्यांनी सिद्ध केला की नाही, हा आरोपी माझाच आहे, त्यानं कुठलीही गोष्ट केली तरी माझं त्याला समर्थन आहे आणि त्याला सोडवण्यासाठीचा आटापिटा देखील त्या माणसाने एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेला आहे। परंतु या क्रूरकर्मी लोकांना सोडायला कधीच नियती तयार होणार नाही, नियती सोडणार नाही आणि आमच्या न्यायालयावर विश्वास आहे की न्यायालय यांना शिक्षा दिल्याशिवाय सोडणार नाही। आता पुन्हा 1-2 दिवसांपूर्वी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली, यातला मुख्य सूत्रधार जो आहे वाल्मिक कराड, तो अण्णा बाहेर येणार अशा प्रकारची ती कॉल रेकॉर्डिंग होती। ते न्यायालयाला, प्रशासनाला, सगळ्या सिस्टीमला चॅलेंज करतायत त्यांचे समर्थन, आणि आम्ही कुटुंब म्हणून, पीडित म्हणून आम्ही एकच म्हणतोय की आमचा न्यायालयावर विश्वास आहे, न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे आणि जे काय होणार आहे ते मागच्या वर्षीपासून आपण बघितलेलं आहे। हे काय काय बोलतायत, ह्यांचं काय काय प्रक्रिया करतायत किंवा काय काय ॲक्शन घेत आहेत, पण आम्ही फक्त विनम्रपणे लढतोय, कुणालाही चुकीच्या कामात बोलत नाही आहेत, आम्ही कुठल्याही जातीला, धर्माला काही खिजवत नाही आहेत, परंतु यांची पायाकडून आलेली सगळ्यांची, त्याच्यामुळं यांना शिक्षा झाल्यावरच मग ह्यांना कळन की आपण किती अज्ञानी होतो आणि हे केलेली घटना किती गांभीर्याने घ्यायची गरज होती, आपण घेतली नाही आणि नियती देखील ह्यांना सोडणार नाही आणि आम्ही न्यायालयावर विश्वास व्यक्त केलेला आहे। आता काय अपेक्षित असेल न्यायालयामध्ये? सगळं काही प्रकरण सुरू आहे, दुसऱ्या बाजूला न्यायालयीन चौकशीसुद्धा सुरू आहे, त्याचा अहवाल अद्यापर्यंत प्राप्त झालेला नाही असं समजत आहे? नाही, मध्यंतरी आम्ही त्याची चौकशी केली होती, तर काही लोकांचे जॉब राहिलेले होते घ्यायचे, तर ते आता झाले असतील आणि त्याचा अहवाल देखील तयार असेल। फक्त या अधिवेशनामध्ये तो अपेक्षित आहे की अहवाल सादर व्हावा आणि त्याचं निवेदन साहेबांनी द्यावं, CM साहेबांनी। ही संपूर्ण जी काही प्रक्रिया घडत असताना आता पोलिसांनी कारवाया सुरू केल्या, ज्यांनी दादागिरीच्या रील बनवल्या, मात्र तुमची अशी काही मागणी असेल का की वाल्मिक कराड, अण्णा अशा पद्धतीच्या ज्या समर्थनार्थ आरोपीच्या पोस्ट सुटतात किंवा रील उघडपणे बनवल्या जातात, त्यांच्यावरती पोलीस काहीच कारवाई करत नाहीत? नाही, कारवाई करण्यासाठी त्यांनी म्हणजे पुढं आलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी करताना हजारो वेळेस विचार येईल डोक्यात की हे करणं चुकीचं आहे किंवा आरोपीला समर्थन देणं चुकीचं आहे, आणि हे आपण सांगण्यामुळं नाही, तर ते त्यांनाच केलं पाहिजे आणि त्यांचंच ते कर्तव्य आहे। 29 तारखेला अजितदादांनी सुद्धा तुमच्याकडे येऊन भेट घेतली, त्यांनी तुमच्याशी बराच वेळ चर्चा केली, तुम्ही त्यांच्याकडे वारंवार तक्रारी दिल्या होत्या, निवेदनं दिली होती, संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली होती असं यापूर्वी बोललात, मग त्यांनी त्या बाबतीत काही तुमची त्या दिवशी चर्चा झाली का? त्याच्यानंतर म्हणजे भेट घ्यायचं आमचं झालं होतं बोलणं की निवांत सविस्तर बोलू,
काही गोष्टी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच स्पष्ट होतील की त्यांची काय भूमिका आहे किंवा त्यांनी काय पावित्रा ठेवलेला आहे. परंतु अद्याप भेट झालेली नाही. भेट झाल्यानंतर नक्कीच आपल्याला कळेल की त्यांचं काय भूमिका आहे किंवा त्यांनी कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये कृती केलेली आहे. तुम्ही बोलताना वारंवार असं सांगितलं होतं अनेक लोकांच्या बाबतचे यामध्ये पुरावे आहेत, अगदी लोकप्रतिनिधींच्या बाबत सुद्धा. हे कोण लोकप्रतिनिधी आहेत आणि किती प्रमाणात तुमच्याकडे पुरावे आहेत? काय याबाबत पुढं काय पावलं असेल तुमचं? ह्याच्यामध्ये कॉल डिटेल्समध्ये बऱ्याच लोकांचे कॉल झालेले आहेत. परंतु हे जे 9 आरोपी आहेत ह्यांना तर शिक्षा होणारच आहे आणि जे काही राहिलेले आरोपी आहेत त्यांना वेगळ्या ॲक्टखाली किंवा आम्ही शिक्षा मागणारच आहोत, शिक्षा त्यांना करूनच घेणार आहोत. परंतु आता हा चार्ज फ्रेम झाल्यानंतर लवकरात लवकर यांना कशी शिक्षा होईल ह्याच्यावर आमच्या सगळ्या गोष्टीवर फोकस आहे. आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. तुमच्या भावाला कुठल्या शब्दात, कुठल्या याच्यामध्ये तुम्ही श्रद्धांजली वाहणार आहात आज? कारण संध्याकाळी कॅन्डल मार्चसुद्धा काढला जाणार आहे गावात. आता माझा भाऊ 1 वर्षापासून जरी या जगात नसला, कायमचं सोडून गेलेला असला, तरी मी आज खूप मोठी गोष्ट तुम्हाला बोलतो की मला कधीही वाटत नाही की माझा भाऊ माझ्यापासून दुरावलेला आहे. आम्ही सगळे त्याच्या विचारानं, त्याच्या कृतीनं किंवा त्याचे जे दूरदृष्टी होती किंवा त्याचं जे विजन होतं त्याप्रमाणेच आम्ही वागतो आहे. आणि केवळ ह्याच्या अगोदर पण मी एकदा बोललो होतो, सगळ्यांसाठी एक माझ्या भावाची फ्रेम दिसत असेल, परंतु त्याच्यातलं जे काही जिवंतपणा आहे, त्याच्यामध्ये जे काही पॉझिटिव्हिटी आहे सगळी, ती घेऊन मी रोज सकाळ ते संध्याकाळपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देतो. आणि मी ज्या दिवशी श्रद्धांजली वाहील तो दिवस असा असेल की ह्या सगळ्या लोकांना फाशी झाली त्या दिवशी मी खऱ्या अर्थानं माझ्या भावाला श्रद्धांजली वाहील. आज गावकऱ्यांनी पोस्ट सोडल्या, बऱ्याच ठिकाणी बॅनरही पाहायला मिळाले की हा काळा दिवस आहे, कोणावर ही वेळ, हा काळा दिवस येऊ नये म्हणून ही झुंज कायम असेल. नाही, ते तर 100% आहे. आमचा माणूस गेला आहे, परंतु यानंतर कुठली घटना घडली नाही पाहिजे. आम्ही सगळं कुटुंब वैभवी देखील आम्ही भाषणात देखील म्हणत होतो किंवा बोलताना मोर्चात वगैरे की कुणाच्या कुटुंबावर ही वेळ आली नाही पाहिजे म्हणून आम्ही लढणार आहोत. आमचा माणूस तर गेला आहे, परंतु ही घटना परत होऊ नये, परत अशी घटना घडू नये म्हणून आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढणार आहोत. कुठंही मागं सरकणार नाहीत. कुणाचा गैरसमज असेल काही गावाच्या विषयी, कुणाच्या विषयी, तर तो पूर्ण काढून टाकावा. कारण का या आरोपींना फाशी झाल्याशिवाय गाव, समाज आणि सर्व लोक, कुटुंब स्वस्थ बसणार नाहीत. आपल्यासोबत धनंजय देशमुख होते, ज्यांनी आता या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात, हत्या प्रकरणाच्या संदर्भात न्याय मिळण्यासाठी विलंब झालेला आहे आणि ज्या दिवशी सर्व आरोपींना फाशी होईल त्याच दिवशी माझ्या भावाला ही श्रद्धांजली असेल अशा शब्दात त्यांनी आज भावना व्यक्त केल्यात. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.